बंडखोरांना शांत करण्यासाठी महायुतीचं डॅमेज कंट्रोल, वर्षा बंगल्यावर महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. जरांगींची आज अंतर्वलीत दलित आणि मुस्लिम धर्मगुरूंसोबत महत्त्वाची बैठक, मराठा, मुस्लिम आणि दलितांचं समीकरण जुळणार का याकडे लक्ष, 2 तारखेला जरांगे भूमिका करणार स्पष्ट. पूर्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील घटनेनं खळबळ. छत्रपती संभाजीनगरात भेसळयुक्त खवा करणाऱ्या कारखान्यावर छापा, 6 क्विंटल बनावट खव्याचं साहित्य जप्त. देशभरात दिवाळीचा उत्साह, अयोध्येत शरयू घाटावर दीपोत्सवाचं आयोजन, 25 लाख दिव्यांनी उजळला परिसर. नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करून दिवाळीची सुरुवात, दिवाळीच्या स्वागतासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. तर या दिवाळीच्या पहिल्या दिवशी डोंबिवलीतील प्रसिद्ध फडके रस्त्यावर जमून दिवाळी सणाच्या शुभेच्छा देत मित्र परिवाराला शुभेच्छा मोठ्या प्रमाणात तरुणाई देताना दिसते. डोंबिवलीसह दादर, बदलापूर, कल्याण, ठाणे आणि ग्रामीण परिसरातून तरुण तरुणी दिवाळी सणाच्या निमित्तानं फडके रोडवर जमा झालेत. ठाणे पालिकेकडून आशा सेविकांना 6,000 रुपयांची दिवाळी भेट देण्यात आली. सानुग्रह अनुदानासह ऑक्टोबर महिन्याचं वेतन कर्मचाऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलंय. भिवंडी युवा शक्तीच्या 46 युवकांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. चिंबीपाडा परिसरातील गावपाड्यामध्ये आदिवासी बांधवांना अन्नधान्य, कपडे आणि मिठाईचं वाटप केलंय. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी कोथळी गावामध्ये दिवाळी साजरी केली. परिसरातील लहानग्यांसोबत दिवाळी साजरी करत त्यांनी फटाके फोडण्याचा आनंद लुटला. दिवाळीच्या निमित्तानं दुर्गप्रेमी आणि ट्रेकर शिवप्रेमी जुन्नर तालुक्यातील नाणेघाट परिसरामध्ये असलेल्या जीवधन किल्ल्यावरती जिवाई देवी मंदिरामध्ये आणि धान्य कोठारात दीप प्रज्वलित करत दिवाळी साजरी करतायत. जुन्नर तालुक्यातील सुकाळवेढे येथील डोंगराची आई अशी ओळख असलेल्या वरसुबाईचा यात्रा उत्सव सुरू झालाय. भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात इथे गर्दी केली आहे. पालखी, मिरवणूक, भजन, आरती यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून निघालाय. दीपावलीच्या निमित्तानं नवी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यामुळे महापालिका इमारतीचा परिसर उजळून निघालाय. नवी मुंबई प्रेस क्लबनं एक अनोखा उपक्रम राबवला. यावेळेस लोकप्रिय ज्येष्ठ कवींच्या हास्य संध्येचे आयोजन करण्यात आलं. हास्य संध्येत नवी मुंबईकर चांगलेच रमल्याचं दिसतंय. दिवाळीच्या निमित्तानं विविध खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनानं विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार भेसळीच्या संशयावरून 3,11,00,000 रुपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीसह इतर सणांच्या दिवशी भारतीय बाजारपेठेमध्ये चिनी उत्पादनांची मागणी सातत्यानं कमी होतीये. विशेषतः चिनी सजावटीच्या वस्तूंच्या विक्रीत पूर्वीच्या तुलनेमध्ये लक्षणीय घट झाली आहे. पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वर्गीय आर आबा पाटील यांच्याबद्दल जाहीर सभेमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे आर पाटलांचं कुटुंब हे दुखावलं गेलं. सिंचन घोटाळ्याची निष्पक्षपणे चौकशी व्हावी या हेतूनच आबांनी त्यावर ती सही केली असावी, आम्हाला असं वाटतं, असं स्मिता म्हणाल्या. स्मिता पाटील थोरात यांच्याशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. स्वर्गीय आर आबांच्या कन्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. खरं तर अजित पवारांनी काल केलेलं वक्तव्य तुमच्या कुटुंबियांना दुखावणारं होतं. या सगळ्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघताय? यात काही राजकारण दिसतंय का? खरं तर आबांना जाऊन 9.5 वर्ष झाले आणि 9.5 वर्षानंतर ही जी खदगद बोलून दाखवली. खरं तर याचं दुःख एक मुलगी म्हणून मला होतंय, माझ्या कुटुंबियांना त्याचं दुःख झालं आहे आणि कुटुंबियांनाच नाही तर तासगाव कवठेमंकाळमधल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या तमाम आबाप्रेमींना
याविषयी प्रचंड दुःख झालं आहे. कारण का ही खदगद बोलून दाखवायची वेळ नव्हती. कारण का निवडणुकीच्या तोंडावरती आमच्या होमपेजवरती येऊन आबांविषयी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं खरं तर दुःख वाटतं या बाबतीत. पण मग असं अचानक वक्तव्य करण्यामागे काही हेतू दिसतो का दादांचा? निवडणुकीच्या तोंडावर म्हणताय तुम्ही, ते राजकीय प्रेरित असावं, मतं मिळवण्यासाठीचे असावं, काय एकंदरीत वाटते दादांचं हे वक्तव्य? त्याचा धक्का का बसला तुम्हाला? कारण का हे अपेक्षित नव्हतं. कारण आबांच्या पश्चात दादांनी आमची जबाबदारी घेतली होती. म्हणजे वैयक्तिक माझी असू दे, माझं लग्नही त्यांनी सांगितल्याप्रमाणे जमवलं होतं. आमच्या कुटुंबियांची जबाबदारी त्यांनी घेतली होती आणि दादा हे घरातील व्यक्ती आहेत. आज आम्ही वडिलांच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडं बघतोय. ते आम्हाला वडीलधारी आहेत आणि दुसरं कोणी बोललं असतं तर एवढं वाईट वाटलं नसतं. पण दादांनी येऊन अशा पद्धतीनं तिथं स्टेटमेंट करणं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हे त्यामुळं आम्हाला खूप दुःख झालेलं आहे. दादांना विचारावसं वाटतं म्हणजे आज आमचे पालक म्हणून आम्ही त्यांना बघतोय. पण कुठंतरी कालच्या ह्याच्यामधून म्हणजे चिन्ह, आज ज्या चिन्हासाठी माझे वडील एवढे वर्ष 90पासून त्या तालुक्यामध्ये प्रयत्न करतायत, ते प्रत्येक भागात प्रत्येक वस्तीत घड्याळ हे चिन्ह माझ्या वडिलांनी रुजवलं आणि आज त्याच चिन्हाच्या विरोधात माझ्या भावाला उभं राहावं लागतंय. खरं तर ह्याचं खूप वाईट वाटतंय. त्यामुळं विचारायचं असं काही नाही. कारण का वडिलांना कुठलीही मुलगी वडिलांना प्रश्न नाही विचारू शकत आणि मी सांगितल्याप्रमाणे की दादांना आम्ही वडिलांच्या जागी बघतोय. त्यामुळं वडिलांना, वडिलोपार्जित असणाऱ्या दादांना मी काय प्रश्न विचारणार किंवा त्यांना काय बोलणार या निमित्ताने. सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. पाहुयात उर्वरित बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. शेतमालाची खरेदी करणाऱ्या बाजार समित्या 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीमध्ये बंद राहणार आहेत. 6 दिवस शेतमाल विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दिवाळीमध्ये फळांना मागणी कमी झाल्याची माहिती बाजार समित्यांतील व्यापाऱ्यांनी दिली आहे. मात्र शेतकऱ्यांकडून येणाऱ्या मालाची आवक कमी झाली नसल्यानं दर उतरले आहेत. मुंबईकरांची दिवाळी यंदा हॉट होणार आहे. शहर आणि उपनगरातील कमाल तापमान रविवारपर्यंत 35 अंशावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. नागपूर बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. 3,800 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्यामुळे सोयाबीनला कमीत कमी 3,800 ते 4,500 हजारांपर्यंत दर मिळाला. पुणे मार्केट यार्डामध्ये तैवान पिंक पेरूला केवळ 10 ते 12 रुपयांचा दर मिळतोय. मागील काही महिन्यांपासून पेरूचे दर कमी व्हायला सुरुवात झाल्यानं पेरू उत्पादकांना मोठा फटका सहन करावा लागतोय. दौंड तालुक्यातील ज्वारीची आवक घटली असून बाजार भावामध्ये प्रति क्विंटल 251 रुपयांची वाढ झाली आहे. ज्वारीची 144 क्विंटल आवक झाली. प्रतिवारीनुसार किमान 2,000 रुपये तर कमाल 3,751 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे. दिवाळीमुळे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाली. लाल, पिवळ्या आणि भगव्या रंगाच्या झेंडूच्या फुलांनी बाजारपेठा बहरल्यात. झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेच्या माध्यमातून आता विविध मार्गांवर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. उद्या गोव्यावरून थेट मुंबईसाठी एकमार्गी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. भारतीय शेअर बाजारामध्ये सेन्सेक्सनं यंदा उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळतं. शेअर बाजारामध्ये NSEनं इतिहास रचलाय. क्लायंट अकाउंटिंगच्या संख्या ही 20 कोटीच्या पार गेल्यानं महाराष्ट्रामध्ये 3.6 कोटी खात्यांसह महाराष्ट्र टॉपवर गेलाय. सण उत्सवाच्या काळामध्ये सोने चांदीच्या भावामध्ये वाढ सुरूच आहे. लक्ष्मी दिनाच्या आणि लक्ष्मी पूजनाच्या 2 दिवस आधी सोन्याच्या भावानं 80 हजारांचा पल्ला गाठलाय. चांदीच्या भावातही 1,300 रुपयांची वाढ होऊन ती 99,500 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीनं 2 कोटींची मागणी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी वांद्र्यातून एका आरोपीला अटक केली आहे. तर सलमानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. वापरलेल्या तेलातच पुन्हा पदार्थ तळल्यास कॅन्सर होऊ शकतो असा इशारा एका संस्थेनं दिलाय. तेल सतत गरम केल्यामुळे तेलातील पोषण कमी होतं. भौतिक रासायनिक गुणांवर परिणाम होतो. त्यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात असा इशारा देण्यात आलाय.
9वी ते 12वी पर्यंतच्या शिक्षणासाठी गरीब गुणवंत विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप देण्यात आली आहे। यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करण्याची आज अंतिम मुदत आहे। पेट्रोल डिझेलवरील कमिशनमध्ये वाढ करण्यात आली, त्यामुळे पेट्रोल पंपात चालकांनी दिवाळी त्यांची आता यंदा गोड होणार आहे। पेट्रोलसाठी 65 पैसे आणि डिझेलसाठी 44 पैसे वाढ करण्यात आली आहे। सप्टेंबरमध्ये घेण्यात आलेल्या इंटरमिजिएट आणि फाउंडेशन परीक्षांचा निकाल हा जाहीर करण्यात आला। त्यात इंटरमिजिएट परीक्षेमध्ये मुंबईच्या परमी पारेखनं देशामध्ये पहिला क्रमांक पटकावलाय। पुणेकरांनो, मेट्रोनं प्रवास करताना वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा। मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मेट्रो बंद राहणार आहेत। सणासुदीच्या काळामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात, त्यामुळे बस आणि ट्रेनची तिकीटं फुल झाल्यानं नागरिकांना खासगी बसनं प्रवास करावा लागतोय। तिकिटाचे दर दुप्पट झाल्यानं सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री बसली आहे। पुण्याहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिकाधिक वाढतेय, त्यामुळे पुण्याहून 268 विशेष रेल्वे सोडण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनानं केलं। यातून सुमारे 7 लाख प्रवाशांची सोय होणार आहे। नवी मुंबईतील जावळे गावामध्ये किराणा मालाच्या दुकानामध्ये स्फोट झाला। यामध्ये एक मुलगा, मुलगी आणि महिला जागीच ठार झाली आहे। राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील अनुदानित सैनिकी शाळांसाठी केलेल्या सुधारित धोरणानुसार या शाळांतील शिक्षकांची संख्या कमी होणार आहे। सद्यस्थितीत असलेल्या शिक्षकांची 1014 पदं ही कमी होऊन 756 पदं ही प्रस्तावित करण्यात आली आहेत। स्विगी, झोमॅटोसह विविध क्षेत्रामध्ये सेवा देणाऱ्या ऑनलाईन मंचावरील गिग कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारलाय। गिग कामगार आपला मोबाईल बंद करून डिजिटल शांतता पाळून काळी दिवाळी साजरी करणार आहेत। गिग कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे ऐन दिवाळीमध्ये ग्राहकांची मात्र मोठी गैरसोय होणार आहे। शहर आणि ग्रामीण भागातील 108 रुग्णवाहिका आता अधिक अद्ययावत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला। त्यामुळे अद्ययावत यंत्रसामुग्रीनं सज्ज रुग्णवाहिका येत्या मार्चमध्ये रुग्णसेवेमध्ये दाखल होणार आहेत। कामा रुग्णालयातील 200 पैकी 96 कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी पाठवण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागानं दिले होते। मात्र रुग्णालय प्रशासनानं निवडणूक कामासाठी कर्मचारी पाठवणार नसल्यानं वैद्यकीय शिक्षण विभागाला कळवलंय। रुग्णसेवेवर पडणारा ताण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय। विलेपार्लेतील एसव्ही रोड आणि सेंट फ्रान्सिस रोडला जोडणारा नियोजित रस्ता बांधण्याचे आदेश 2015 पासून देऊनही मुंबई पालिकेनं तो बांधलेला नाहीये। महानगरपालिकेची ही भूमिका म्हणजे न्यायव्यवस्थेची थट्टा असल्याचे ताशेरे न्यायालयानं ओढले। दिवाळीला सुरुवात झाली असून सर्वत्र आनंदाचं आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळतंय। यावेळेस बहुतांश महिलांनी यंदा तयार फराळांना पसंती दिली आहे। यंदा फराळाच्या मागणीमध्ये तब्बल 70% वाढ झाली आहे। देशभरामध्ये दीपोत्सवाचा उत्साह दिसून येतोय। मंदिर, घर, सरकारी इमारतींना आकर्षक सजावट करण्यात आली आहे। अयोध्येतील शरयू घाटावरती दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस 25,12,585 दिवे लावून नवा विश्वविक्रम करण्यात आला। अयोध्येत नवा विश्वविक्रम करण्यात आला। 1121 जणांनी मिळून शरयू आरती केली। यावेळेस शरयू काठी 25,12,585 दिव्यांनी काठ हा उजळून निघाला। अयोध्येतील राम मंदिर परिसरामध्ये पहिल्यांदाच 1 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले, ज्यामध्ये भारतातील 16 राज्यातील कलाकारांसह अनेक देशातील कलाकारांनी सहभाग घेतला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आसामच्या तेडपूरमध्ये आहेत। यावेळेस त्यांनी सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये जवानांनी दिवाळी साजरी केली। सीमेजवळ जवानांनी दीप प्रज्वलन करून दिवाळी साजरी केली। बद्रीनाथ धाममध्ये 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी होणार आहे। भगवान बद्री विशाल मंदिर हे रंगीबेरंगी रंगांनी सजवलं गेलंय। तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली शहर हे दिव्यांनी उजळून गेले। दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेमध्ये गर्दी केली आहे।
पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मोदींनी स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं जाऊन आदरांजली वाहिली आहे. पुढे छत्रपती संभाजीनगरमधून एक ब्रेकिंग बातमी येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पूर्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 3 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. तिघांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांवर मात्र शोककळा पसरली आहे. तर दुर्दैवी अशी बातमी हाती येते. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातली ही बातमी आहे. पूर्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 3 तरुणांचा बुडून मृत्यू झालाय.